Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसापूर्वीच आपण महाराष्ट्रात सर्वात कमी कट ऑफ जाणारे गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज कोणते त्या संदर्भाने माहिती घेतली होती। या व्हिडिओमध्ये आता आपण महाराष्ट्रात सर्वात कमी कट ऑफ जाणारे प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज कोणते आहेत त्या संदर्भाने माहिती घेणार आहोत। नीट यूजी 2026 ची परीक्षा झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की महाराष्ट्रात सर्वात कमी कट ऑफ जाणारे प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज कोणते आहेत त्या संदर्भाने माहिती द्या। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला या संदर्भात A to Z माहिती मिळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत रहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त टाइमपास न करता डायरेक्टली आता आपण जे काही कॉलेज आहेत त्याची यादी पाहू। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रात सर्वात कमी कट ऑफ जाणारं जे प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज आहे त्याचं नाव आहे वेदांता मेडिकल कॉलेज पालघर। या कॉलेजचा मागील वर्षी जो कट ऑफ आहे तो 443 मार्कापर्यंत राहिला होता। ऑल इंडिया रँक जर पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 1,33,806 या ऑल इंडिया रँकवर विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालं होतं। परंतु या कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळत नाही सर्व विद्यार्थ्यांना। मग तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे विद्यार्थी असाल, सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सेम फीस आहे। साधारण या कॉलेजची मागील वर्षी 16 लाख प्रतिवर्ष फीस होती। तर या कॉलेजचं फी स्ट्रक्चर हायर साईडला असल्यामुळे या कॉलेजचा कट ऑफ कमी जातो व या कॉलेजमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर स्कॉलरशिप देखील मिळत नाही, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कट ऑफ कमी गेलेला दिसत असेल। त्यानंतर जर आपण पुढील कॉलेजचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता SSPM मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग। या कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो 474 मार्क व 85,724 या ऑल इंडिया रँक पर्यंत राहिला होता। हा जो काही कट ऑफ आपण पाहत आहोत हा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे व कॅपराऊंड 3 पर्यंत जो कट ऑफ राहिला होता तो आपण गृहीत धरत आहोत। त्यापुढे सिरियल नंबर 3 ला तुम्ही पाहू शकता डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती। या कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो 475 मार्क। PIMS मेडिकल कॉलेज इस्लामपूर या कॉलेजचा कट ऑफ 476 मार्क। त्यानंतर जे मागील वर्षी नवीन कॉलेज आलं होतं SNR कातकडे मेडिकल कॉलेज कोपरगाव, या कॉलेजचा कट ऑफ 476 मार्क। डॉक्टर NY तासगावकर मेडिकल कॉलेज कर्जत, या कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो देखील 476 मार्कापर्यंत राहिला होता। पुढील कॉलेजचा जर आपण विचार केला तर सिरियल नंबर 7 ला तुम्ही पाहू शकता ACPM मेडिकल कॉलेज धुळे। या कॉलेजचा कट ऑफ 477 मार्क। IIMSR बदनापूर हे एक मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज आहे व या कॉलेजचा कट ऑफ 478 मार्कापर्यंत राहिला होता। त्यानंतर जर आपण परभणी मेडिकल कॉलेजचा विचार केला तर या कॉलेजचा कट ऑफ 479 मार्कापर्यंत राहिला होता व शेवटच्या जर आपण कॉलेजचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही सिरियल नंबर 10 ला पाहू शकता डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव। या कॉलेजचा कट ऑफ 480 मार्कापर्यंत राहिलेला होता। तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत महाराष्ट्रात सर्वात कमी कट ऑफ जाणारे 10 प्रायव्हेट मेडिकल कॉलेज। यात जर आपण वेदांता मेडिकल कॉलेज सोडलं तर इतर सर्व कॉलेजेसमध्ये कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते व गव्हर्नमेंटच्या ज्या काही सवलती आहेत, योजना आहेत, त्या सर्व योजनांचा लाभ या कॉलेजमध्ये मिळत असतो। जर आपण कट ऑफचा विचार केला तर हा जो काही आपण कट ऑफ पाहिला हा कॅपराऊंड 3 चा आहे। कॅपराऊंड 3 झाल्यानंतर देखील स्ट्रे वॅकन्सी राऊंड झाले होते। त्याचा जर आपण फायनल कट ऑफ पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे विद्यार्थी ओपन मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना राऊंड 3 मध्ये 474 तर स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये 472 मार्कावर कॉलेज मिळालं होतं। 2 मार्काने कट ऑफ कशामुळे कमी झाला
तर मागील वर्षी एक नवीन कॉलेज स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये आलं होतं, त्यामुळे 2 मार्काने कट ऑफ राऊंड 3 नंतर कमी झाला होता. तर जो काही फायनल कट ऑफ आहे तो तुम्ही 474 मार्कच धरू शकता. तसेच जर आपण या वर्षीचा विचार केला तर या वर्षी तुम्ही हे जे काही मार्क आहेत हे मार्क न पाहता जी काही ऑल इंडिया रँक मी या ठिकाणी दिलेली आहे ही ऑल इंडिया रँक तुम्ही पाहू शकता. कारण यावर्षी पेपर सोपा आला होता, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मार्कामध्ये फार मोठे बदल होऊ शकतात. इवन या ठिकाणी तुम्हाला 85,000 रँकवर 474 मार्क दिसत आहेत, परंतु या ठिकाणी यावर्षी 550 ते 600 दरम्यान देखील मार्क येऊ शकतात. पेपर सोपा आल्यामुळे विद्यार्थ्यांचे मार्क वाढतात, परंतु रँक तोच राहतो आणि तुम्हाला जे काही ॲडमिशन आहे ते ऑल इंडिया रँकवर मिळणार आहे. त्यामुळे तुमचे आता आन्सर कीनुसार कितीही मार्क आलेले असू द्या, तुम्ही ऑल इंडिया रँक जे काही निकाल जाहीर होतात तोपर्यंत वेट करा. जर तुमचा ऑल इंडिया रँक यावर्षी हे जे काही मी ऑल इंडिया रँक या ठिकाणी दिले आहेत त्याच्या आतमध्ये आला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 100% सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये आता आपण महाराष्ट्रात सर्वात कमी कट ऑफ जाणारे BDS कॉलेज, BMS कॉलेज व BHMS कॉलेज कोणते आहेत, तसेच ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी करायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण व्हिडिओज घेऊन येणार आहोत. त्यामुळे बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुमचा प्रवेश मार्गी लागूपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग देखील जॉईन करू शकतात. आपण मागील 6 वर्षापासून विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये मदत करत आहोत. आपल्या चॅनलवर आतापर्यंत जवळपास 1000 व्हिडिओज तुम्हाला मिळतील. विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी जे काही आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत काउन्सिलिंग रिलेटेड ते तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता. जर तुम्हाला वैयक्तिक मदत हवी असेल MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी या कोर्सेससाठी तर तुम्ही आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकता. पेड काउन्सिलिंगची जी फीस आहे ती 6,000 रुपये आहे. मागील 5 ते 6 वर्षापासून आपली फीस सेमच आहे, परंतु यावर्षी या फीसमध्ये थोडीफार वाढ होणार आहे. परंतु निकाल लागूजेपर्यंत आपण ही सेम फीस ठेवलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना आमची मदत घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्की आमचा विचार करा. आम्ही तुम्हाला प्रवेश मिळवून देण्यासाठी 100% मदत करू शकतो. तर ज्याही गरजू विद्यार्थ्यांना आमची मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी या नंबरवर संपर्क करू शकतात. अन्यथा या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचे जे काही एक्सपेक्टेड मार्क येत आहेत ते तुम्ही टाका. त्या ठिकाणी तुम्हाला काउन्सिलिंग संदर्भाने डिटेल माहिती दिली जाईल. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.